त्यांचा चंद्रपूर ते नागपूर आणि नागपूर ते थेट कॅमेल आयलंडचा तू राहू नकोस. ध्येयपूर्तीसाठी पळायला शिक. स्वप्नामधल्या जगात तू नकोस. स्वप्नासाठी हट्टाने जगायला शिक. लढ तुझ्या अस्तित्वासाठी. तुझा महिमा तूच जाण. कृतीत आण तुझ्या स्वप्नांना. खोड तूच तुझ्यातली हिऱ्याची खाण. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचे शिल्पकार. कवितेच्या ह्या ओळी शिल्पा यांच्या आयुष्याला तंतोतंत लागतात. 2009 नंतर थेट कॅमेल आयलंडसारख्या नव्या देशात साता समुद्र पलीकडे जाऊन अफाट समुद्राच्या शेजारी स्वतःच्या कल्पनेला अफाट रूप देऊन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनुभवांनी नवी कलाटणी द्यायचा आणि स्वतःची ओळख जगाला नव्याने करून देण्याचा निर्धार त्यांनी केला होता. हिना टॅटू फेस पेंटिंग आणि कॅनव्हासवर कल्पनांचा नवा आविष्कार करत स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत मागे वळून न पाहता कलाशिल्प क्लासेसपासून शिल्पास युनिक आर्टची फाउंडर आणि क्रिएटिव्ह आर्टिस्ट झाल्यानंतरच त्यांनी श्वास घेतला. शिल्पा यांचं पेंटिंग आणि हिना टॅटूज जगभर मार्गक्रमण करत असून आयलंडच्या भेटीवर आलेल्या ब्रिटनमधील प्रिन्स चार्ल्सला सुद्धा त्यांनी आपलं पेंटिंग भेट दिलं होतं. नथिंग इज इम्पॉसिबल इफ यू हॅव अ स्ट्रॉंग विल पॉवर. पत्नी आणि आई म्हणून त्यांची जबाबदारी त्या उत्तम प्रकारे पार पाडतात. त्यांनी आपल्या मुलीसाठी एक आदर्श उदाहरण सेट केलंय. आम्हाला बिलकुल आभास झाला की आमच्या कार्यक्रमाला मोदीजी आले. तेव्हा जोरदार टाळ्या होत नव्हत्या. मामांसाठी, सासूबाईंसाठी नावं तिचं बोर्ड आहे अमृता वा. आणि अच्छा जी आर्टिस्ट आहे अमृताताई. म्हणजे हे कलाकारांचंच घराणं आहे की काय असं भास होतं. इकडे एक मोठा कलाकार माझ्या बाजूने आहे. शिल्पा प्लीज. माझी ताई दीपिका गंगावर जी माझीच एक सावली आहे तिचं सुद्धा सादर करावं अशी मी विनंती करते शौर्य सरांना. हा काय जण आहे तुमच्याशिवाय ही फोटो प्रिंट पूर्ण होत नाही. प्लीज. खरंच सावली आहे. आणि या ज्यावेळेस दोघीही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या होत्या त्यांनी एकाच वेळ दोघांना बघितलं नाही ते कन्फ्युज व्हायचे. कोणती मला बनवलं. मी सर्वांचे धन्यवाद करते. शिल्पा यांचे लेखन म्हणजे त्यांचा 50 वर्षाचा जीवन प्रवास अत्यंत साध्या सोप्या भाषेत पण जीवनात आत्मनिर्भरता हवी आणि स्वतःच्या विश्वासावर जीवनात कसे पुढे जाता येते आणि येणाऱ्या प्रत्येक संकटाला कसं सामोरं जायचं याचा आविष्कार म्हणजे हे पुस्तक. हॅलो एव्हरीवन, आय एम शिल्पा गंगालेवार फ्रॉम इंडिया. माझं हे वाक्य कोविडमधल्या काळामध्ये मी केलेल्या फेसबुकमधल्या व्हिडिओचं वाक्य, त्या वाक्याने मला हे पुस्तक लिहिण्याचं मोटिवेशन दिलं. कारण मी जेव्हा जेव्हा भारतात फोन करायची ते मला असेच म्हणायचे. मी म्हटलं कोण आहे ओळखा? मी शिल्पा गंगालेवार फ्रॉम केरळ. तर मी म्हटलं अरे मी तर माझी ओळख केली. तर त्याच्या पुढे उंची गाठायची. म्हणून माझी एक कल्पना होती वयाच्या 15-20 वर्षाच्या वेळेस जेव्हा मी कविता लिहायला सुरुवात केली तेव्हा ती माझ्या कवितेचं एक
शिकणारे लोक काही वेगळं करत नाही, ते म्हणजे ते फक्त काहीतरी वेगळं करत. मला फक्त तुमच्याशी संवाद साधायचा होता, मला तुमच्याशी फक्त बोलायचं होतं, तेच माझं पुस्तक आहे. मला फक्त तुम्हाला मी कशी करते, काय केलं, काही मोठं नाही केलं मी. मला नाव दुसऱ्या देशात गेलं तिथे मला काही समजत नव्हतं, इंग्लिश पण येत नव्हतं, त्यांनी केलं मला, पण काहीतरी वेगळं लिहिण्याचा मी प्रयत्न केला. जरूर वाचा पुस्तक आणि सगळ्यांना आल्याबद्दल सगळ्यांनी धन्यवाद. अतिशय अभिमानाची ही गोष्ट आहे की आपले खासदार नितीनजी गडकरी या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते आजच्या या मी शिल्पा चंद्रपूर ते केरळ आयलंड पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण तिचं जे स्वप्न होतं की नितीनजी गडकरी यावे किंवा सुधीर भाऊंशी सुद्धा माझं काल बोलणं झालं कालच्या एका प्रोग्राममध्ये. त्यांना मी उल्लेख केला की असा असा प्रोग्राम तुम्ही येणार होते म्हणे. हो, मला निमंत्रण होतं पण मी येऊ शकलो नाही. तेव्हा सुधीर भाऊ सुद्धा येणार होते शिल्पाताई, पण सुधीर भाऊ नितीनजी गडकरी म्हणजे तिचे जे स्वप्न होते फक्त अध्यक्ष म्हणून किंवा प्रमुख पाहुणे बसून हे नाही, तर नितीनजी गडकरींच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा होणं ही खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि आता मी सगळ्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवरांना विनंती करते की आजच्या या पुस्तकाचं प्रकाशन आपण सगळ्यांनी करावं. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय प्रदीपजी दीक्षित, माननीय देवेंद्रजी भुजबळ, माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी शोभणे, अलकाताई भुजबळ आणि माननीय गणेशजी चक्करवार या सगळ्यांना मी विनंती करते की ही पुस्तक मी शिल्पा सगळ्यांच्या हस्ते या पुस्तकाचं विधिवत प्रकाशन व्हावं. पुस्तकाची व्याख्या शोधत होते त्यावेळेस कळलं की पुस्तक म्हणजे घडणं आणि स्तक म्हणजे स्तर वाढवणं. आणि काय असतं घडणं हे पुस्तकामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे, वाचायला मिळणार आहे. आणि हे पुस्तक नक्कीच एक नवी दिशा देणार आहे. पुस्तकाने खऱ्या अर्थाने येस हा कुटुंबाचा भाग आहे. संदीपजींबद्दल बोलले तसं तर इमारत बांधायला वेळ लागत नाही पण घर बांधायला वेळ लागतो, कारण घर म्हणजे दोघांचा खराखुरा मेळ लागत असतो. आणि खराखुरा मेळ जो सांधला गेलाय. संदीपजी आज इथे आहे, समृद्धी प्लीज कम ऑन स्टेज. ओके. आणि संपूर्ण आणि अशा प्रकारे या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण याचं स्वागत करूया. मगाशी इथे आपण आमचे सुदर्शनजी बारापत्रे इथे आले, त्यांनी या भाषणामध्ये निवेदिकेला जर तोंडात साखर पडो अशी म्हणायची फारशी वेळ येते, पण मी जे बोलणार होतो त्याचा सस्पेन्सच त्यांनी घालवला सांगून की त्यांच्यावर एक चित्रपट करावा एवढंच म्हणजे तुमच्या तोंडात साखर पडो. ओके, ऐकू येते सगळं. आदरणीय आणि माननीय व्यासपीठ आणि माझे समस्त नागपूरकर गाववाले, मला शिल्पाप्रमाणे आपल्या माहेरी आल्यासारखं वाटत आहे. आणि काल शिल्पाच्या घरी तिच्या पाहुणचार स्वीकारताना एक आणखी प्रदीर्घ गुणागंधनाचा धागा उघडला आणि तो म्हणजे तिचा आणि माझा चंद्रपूरबद्दल असलेला एक भावनिक संबंध. म्हणजे चंद्रपूरमध्ये त्या काही असलेले जैन टॉकीज आणि त्याचे मालक श्री मामिडवार यांची मुलं नागपूरला शिक्षणासाठी आली की माझ्या काजीपुरा रामदास पेठमध्ये माझ्या घरातले सख्खे शेजारी होते. तर ह्या तुमच्या माझ्या नागपुरात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय ह्या कलावंतांकडे जोडल्या गेले आणि ते सुद्धा साक्षात मास्टर म्हणजे पुरुषोत्तम दाभेकर यांच्या आशीर्वादाने आणि बंगाली असोसिएशन यांच्या सांगलेल्या त्यांनी लिहिलेल्या त्यांनी अनुवादित केलेल्या नाव नाही नाटकाला या नाटकावर त्याला मला उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं. पण पुढला 45 वर्षाचा प्रवास सांगण्याचा मोह मी आवडतोय. जरी शिल्पाप्रमाणे देवेंद्रजींनी शिल्पाप्रमाणे माझ्यावर सुद्धा पुस्तक प्रकाशित करावं हा मोह
तो लेखक, साहित्यिक, अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक असलेले डॉक्टर रवींद्र जोडणेकर, माझे माध्यम मित्र म्हणजे गुरु, गुरु वाटत नाही त्या पुढे आहेत म्हणून, त्यामुळे मित्र म्हणण्यापेक्षा गुरु म्हणणं जास्त योग्य आहे. आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष करून करदार वाटते खरं गणेशजी चक्रवर्त साहेब, आजच्या उत्सवमूर्ती लेखिका शिल्पा कदल पल्लेवा रंपावा मोठं नाव वाटतं आहेच, परंतु त्यांना जोडीचा अभिमान आहे, त्याबद्दल मला त्याचा अभिमान वाटतो. आणि माझी पत्नी घरात तिच्यासमोर बोलायची माझी हिंमत नसते, परंतु तुम्ही सगळे उपस्थित आहात त्यामुळे मी इथे बोलायचं धाडस करतो. खरं म्हणजे ज्यावेळेस या पुस्तकाची कल्पना मांडल्या गेली 6 महिन्यापूर्वी, असं ठरलं की पूर्ण मॅनस्क्रिप्ट ज्याला म्हणतात असते ती तयार होईल आणि त्याच्यानंतर जे सुपरस्टार असतात ते होतील. परंतु एका परिदेशस्थ महिलेला किती अडीअडचणी असतात, किती समस्या असतात, त्याच्याचा इतिहास सुद्धा असतातच, परंतु स्त्रीला जेवढ्या असतात त्याच्या दशपट जास्त तिकडच्या व्यक्तीला असतात, त्या काय असतात, कशा येतात, तसं तिकडचं जीवन इथे बसून आपल्याला खूप सुखावं वाटतं, खूप यशस्वी वाटतं, परंतु तिकडच्या व्यक्तींना सुद्धा किती दुःखांना तोडून द्यावं लागतं, घरातल्या छोट्या छोट्या किंवा मोठ्या मोठ्या गोष्टींना किती मुकावं लागतं. तर हा अशा प्रकारचा जो प्रवास आहे तो या पुस्तकात आपल्याला मिळेल. शिल्पाचं कौतुक अशासाठी सर्वप्रथम तुला मी 50व्या वाढदिवसाची शुभेच्छा देतो माझ्यातर्फे आणि समाजातर्फे. आणि मी असं पुस्तकाला हाताळावर मिळतं आणि पहिल्याच वाक्यामध्ये समोर आलं तर त्या वाक्यामुळेच मला एकदम म्हणजे शाळा जाणवली. ते होतं की समटाईम वी डोंट नो अवर आयडेंटिटी टू सो चॅलेंजेस, न्यू चॅलेंजेस हेल्प अस टू नो अवर ओन पॉवर आयडेंटिटी. आपल्याला आपल्यात काय पॉवर आहे ॲबिलिटी ह्या कळत नाही तोपर्यंत आपल्यासमोर कुठलं चॅलेंज घेत नाही. आणखी एक आवडलं की माझी एवढी शक्तीच नाही, माझी एवढी पात्रताच नाही, तर तिच्यात किती शक्ती आहे, किती पात्रता आहे त्याचं उदाहरण म्हणजे हे मी शिल्पा आहे. थँक्यू सो मच. मी दोन्ही मराठी आणि बोलतात, माझं मराठी चांगलं आहे, तर माझं इंग्लिश पण आम्ही चांगलं होतं. So thank you so much for everyone coming here to celebrate the most beautiful and the most kind person in the entire world, my mother, my aunt. I know that in this community, when a daughter is born, there are no fireworks and there are no celebrations. Each and every single person in this room, regardless of gender, regardless of race, regardless of anything, is capable of so much. And that's because that's the way our parents brought us. Our parents just sanskar. It really important us that that's who we are. That shapes who we are, and that's what made me try to be so much more than what I could be. And my parents taught me that the circumstance of my birth will never stop me from achieving anything in this world. And that's why today there's fireworks in celebration of everyone. I did a school project and we asked the people that please march to this night. No matter how tired she was from working as a mother, as an artist, as an entrepreneur, she came back to me as my idol. And she said yes with a smile. My mother deserves everything in this world and more, and I don't deserve such a wonderful woman in my life. Without her, I wouldn't even be 1% of the person I am today. It's only because I have her as a role model to mold myself into that I'm able to speak here with confidence. The most proud sentence that I could ever say in my life is that I am my mother's daughter. They were not confident when I said, "You are my son." We should not have daughter. They were excited. शतायुष्य तुझला लाभो, शतायुष्य तुझला लाभो, लाभो आरोग्य संपदा,
जीवनी तुझ्या कधी न येऊ कुठल्याही आपदा, हीच शुभेच्छा तुझला देते. ग्रंथ प्रदर्शनी जमणी सद्भावना जाणून घेऊनी हेवी नित्यमयी, हेवी नित्यमयी. तुझ्या ताईच्या शुभेच्छा दीर्घायुष्य राहो हीच मनोमनी प्रार्थना. शास्त्र हे बाहेरून आतमध्ये येतं आणि कला हे आतून बाहेर येते. तर ही जी लेखनाची कला आहे, ही लेखनाची कला शिल्पकलेच्या आतून बाहेर अतिशय छान प्रमाणात झालेली आहे. की त्यांना विचारलं की हे पुस्तक लिहायला तुम्हाला किती दिवस लागले? त्या म्हणाले की 6 महिने लागले. आणि या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी स्वतःचं जीवन, त्याला आपण काय म्हणू की तटस्थपणे न्याहाळलं आणि ते न्याहाळून त्यातले सगळे चढउतार, त्यातले सगळे आयाम, त्यातले सगळे ज्याला आपण काय म्हणू की अवकाश आणि सगळे परिमाण त्यांनी आपल्या लेखनामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. लेखन करणं म्हटलं तर सोपं असतं, म्हटलं तर कठीण असतं. त्याचा अनुभव सगळ्यांना आहे. जोडी झाली कविता आणि अलीकडे फेसबुक कवी इतके वारंवार आहेत की फेसबुक कवी दररोज कविता टाकत असतात. कवी लेखन इतकं सोपं नाही. म्हणूनच शिल्पा मॅडमनी हे लेखन करायला 6 महिने लावले. आमच्या नागपूरच्या लेखिका आहेत, 8 दिवसात पुस्तक तयार. पण लेखन म्हटलं की आपल्याला आपल्या आतमध्ये शिरून आपल्या एकूणच जगण्याचा धांदोळा घेत स्वतःला व्यक्त करायचं असतं. आणि व्यक्त करणं सोपं नसतं. ते व्यक्त करताना आपल्या परंपरेचा, भाषेचा, संस्कृतीचा आणि आपल्या झालेल्या एकूण संस्काराचा एक जो परिपाकाचा संबंध, परिपाक आपल्याला यामध्ये मांडायचा असतो. आणि तो परिपाक शिल्पाने अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. जे शिल्पा चलपल्लेवर हे व्यक्तिमत्व मला गंभीर व्यक्तिमत्व वाटतं.
बस सोचने से कुछ ना होगा, खुद मंजिल पास न आएगी। बस सोचने से कुछ ना होगा, खुद मंजिल पास न आएगी। बिन संघर्ष किए तुझको जीत भी रास न आएगी। जो गिरा है वो हार नहीं, जो उठा नहीं वो हार गया। ना उम्मीदी और आलस ही बड़े बड़ों को मार गया। तो उठो चलो आगे बढ़ो, जो भी चाहा है तूने एक दिन तेरा होगा। बस सोचने से कुछ ना होगा, करने से होगा। बस सोचने से कुछ ना होगा, करने से होगा। घुट घुट के जीने से ना होगा, लड़ने से होगा। कभी कभी तुझको ऐसा लगेगा ये तेरे बस की बात नहीं, लेकिन सुबह होना जिसकी ऐसी कोई भी रात नहीं। कभी कभी तुझको ऐसा लगेगा ये तेरे बस की बात नहीं, लेकिन सुबह होना जिसकी ऐसी कोई भी रात नहीं। संघर्ष करो डटे रहो, तुम हार कभी मत मानना। अपने अंदर के जुनून को तुम कभी मत मारना। एक न एक दिन जीतोगे, सफलता चलकर आएगी। दिन रात करी जो मेहनत है वो कभी बेकार न जाएगी। तो उठो चलो आगे बढ़ो, जो भी चाहा है तूने एक दिन तेरा होगा। बस सोचने से कुछ ना होगा, करने से होगा। बस सोचने से कुछ ना होगा, करने से होगा। घुट घुट के जीने से ना होगा, लड़ने से होगा। मुंह के अच्छे बनते हैं, वही पीठ में खंजर भोंकेंगे। तुम आगे ना कहीं बढ़ जाओ, हर कोशिश कर वो रोकेंगे। वो भूल जाते हैं इंसान है वो, हो भूल जाते हैं इंसान है वो। खुदा नहीं और खुदा तो तेरे अंदर है, वो तुझसे जुदा नहीं। एक न एक दिन जीतोगे, सफलता चलकर आएगी। दिन रात करी जो